शुभ सकाळ तुम्हा सर्वांना। माझं चॅनलचं नाव आहे मसाला क्राफ्ट विथ सरला। बघा मी आज महाशिवरात्रीच्यासाठी पराठे बनवते। हे बघा साबुदाणे मी असे दळून घेतले, थोडेसे गरम करून दळून घेतले असे जाड मोठे, आणि एक हिरवी मिरची घेतली, थोडंसं मीठ घेतले, सेंदा नमक आहे, कोथिंबीर घेतली, एक बटाटा उकडून घेतला आणि अर्धा रताळं उकडून घेतले। बटाट्याची साल काढली, रताळ्याचे काढून घेते मी। हे बघा असे रताळ्याची साल काढून आणि सगळं आपण एकत्र पिठासारखं भिजवून घेणार आहे। मला जिरं टाकायचं तर टाकू शकता, मी कोथिंबीर टाकली, जिरं मी चटणीमध्ये टाकणार आहे। हे बघा आता चटणीसाठी काय काय घेतले मी तुम्हाला दाखवते। शेंगदाणे घेतले, मीठ टाकले, हे कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या। हे मी मिक्सरमधून जाड मोठं दळून घेणार आहे। हे बघा असं दळून घेते त्याला, आधी हे दाखवून देते तुम्हाला। हे बघा हिरवी मिरची, जिरं आणि कोथिंबीर आणि रताळे आणि हे बटाटे हे कुस्करून घेते, चांगले असे बारीक करून घेते त्यांना, आणि जितकं पीठ बसेल ना तितकं पीठ त्याच्यात टाकायचं आपण साबुदाण्याचं। मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे आपण। बघा बसेल तेवढंच पीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं। मी थोडं बघा आपलं पीठ छान भिजून झालं, त्याला आता थोडा वेळ झाकून ठेवते मी या डिशने। हे बघा थोडा वेळ, आणि तोपर्यंत चटणीचं दळून घेते मी। हे चटणीचं घेतलं, हे सर्व दळून घेते। चला आता आपण उघडून बघू आणि पराठा करायला घेऊ। हे बघा थोडंसं पीठ घेतलं, ते साबुदाण्याने थोडंसं हे पाणी पिलं, ते साबुदाणे भिजले। हे बघा आता गोळा करून घेते असं, आणि मी एक चॉपिंग बोर्ड घेतला आहे, त्याच्यावर मी असा प्लास्टिक टाकलं आहे, ते आपलं पोळीचं असतं ना पोळपाट, म्हणून चॉपिंग बोर्डवर, आणि त्याला दोन प्लास्टिक घेतले खालीवर आहे असे गोल कापून। हे बघा हे असे, आणि त्याला थोडंसं तेल लावते, याला पण लावते, आणि लाटून घेते। लाटणं पण मी दुसरं घेतलं आहे, एरवी जे वापरते ते नाही, दुसरं घेतलं आहे लाटणं मी। थोडंसं लाटून घेते त्याला, बघा असं थोडं दाबून द्यायचं आणि थोडंसं असं हलक्या हाताने लाटणं मारायचं। महाशिवरात्री येते ना, महाशिवरात्रीसाठी करते मी हे, तुम्हाला रेसिपी देते महाशिवरात्रीसाठी। तुम्ही याच्याबरोबर बटाट्याची चटणी वगैरे जे तुम्हाला लागेल ते करून खाऊ शकता। बघा असं फक्त प्लास्टिक फिरवत जायचं आणि लाटत जायचं। हे बघा लाटून झालं, मी इकडे तवा ठेवलेला आहे। हे बघा गॅसवर दुसरा तवा घेतला आहे मी, तो पोळीचा नाही घेतला। तर त्यात थोडं मला याला फोडणी द्यायची ना चटणीला। हे बघा चटणी दळून घेतली मी। हे बघा चटणी अशी दळून घेतली आणि अशी काढून घेतली, तिला मी फोडणी देते आता थोडं जिरं टाकून। एवढ्यासाठी कुठे भांडं भरू, म्हणून मग त्यात तव्यात फोडणी देऊन ओतून घेते मी। तव्याला थोडंसं हे पण करून घेते, ऑइल फिरून घेते सर्व, म्हणजे पराठा चिपकणार नाही आपलं। हे बघा असं याच्यात जिरं टाकलं, जिरं तडतडलं का लगेच याच्यात टाकून दिलं। बघा हे बघा मी जिऱ्याची फोडणी देऊन घेतली चटणीला। आता मी याच्यावर पराठा टाकते तव्यावर। हे बघा एक प्लास्टिक काढून घेतलं आणि दुसरं प्लास्टिक असं पटकन टाकून वरच्यावरती काढून घ्यायचं त्याला प्लास्टिकला, म्हणजे प्लास्टिक चिपकणार नाही तव्याला, याची काळजी घ्यायची। नाही तर मग तुम्ही ते आपलं पोळीचं पेपर असतं ना त्याच्यावर पण करू शकता। हे बघा असं, आणि आता थोडं शेकू देते त्याला। बघा आता थोडंसं तेल टाकते सगळीकडून याच्यावर पराठ्यावर, आणि बघू आपण पलटी करून झाला आहे का। खाली गॅस कमी ठेवला आहे मी। हे बघा बघा किती छान खरपूस शिजला। अजून थोडं तेल टाकते आणि थोडं शेकू देते। हे बघा मी आता त्या प्लास्टिकमधून काढायला थोडा प्रॉब्लेम येतो ना, तवा गरम असतो तो, म्हणून आपलं पोळ्यांचा हा बटर पेपरसारखा असतो ना तो घेतला, आणि त्याच्यावर एक प्लास्टिक ठेवणार आहे। हे बघा हा प्लास्टिक ठेवणार आहे त्याच्यावर, आणि त्याच्याने लाटून घेणार आहे। हे बघा असं थोडी जाड ठेवा थिकनेस, त्याच्याने पण छान होईल असे।
मी थोडंसं फक्त तुम्हाला दाखवण्यापुरतं भिजवलेलं आहे. मी नंतर जास्त करणार आहे. हे बघा, आता हा आपला खरपूस होतोय थोडासा, त्याला होऊ देते, थोडं शिजू देते. बघा, हे बघा, आता आपण हे जे लाटलेलं आहे ना, हे असं प्लास्टिक एक काढून घ्यायचं. त्याआधी प्लास्टिक तवा गरम असतो ना, प्लास्टिक चिपकायची भीती असते, म्हणून आता मी याच्यावर लाटलं. हे बघ, हे टाकून देते असं आणि असं काढून घेते. याला काही फरक पडत नाही की हा चिपकून जाईल का, काही चिपकत नाही. बघा, छान निघाला. बघा, हे बघा, पराठा निघाला. आता त्याला शेकू देते, परत मी दुसऱ्याला. चला, आपण आता हा पण काढून घेऊ पराठा. बघा किती छान झालं. हे बघा, दोघं साईड मस्त शिजलं. बघा, थोडासा फुल गॅस करते, त्याला हे करून घेते. आणि बाकीचे हे बघा मी काढून घेतले, हे असे प्लेटमध्ये. इकडे पराठा होतो आहे, तोपर्यंत याच्यात चटणी टाकून घेऊया. चटणीमध्ये कोथिंबीर टाकते, थोडीशी गार्निशिंग ठेवते. हे बघा, अशी. हा बघा, दुसरा पण पराठा आपला झाला. असे ठेवूया, असे असे असे. चला, मी वाढून घेते. बघा, झाले आपले पराठे. या खायला. नवनवीन रेसिपी बघत राहा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा, सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. बघा, आपले पराठे आणि चटणी महाशिवरात्री स्पेशल आहे. बघा, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा, सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.